जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की पहा, एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कारण की जर तुम्ही आजचा व्हिडिओ मिस केला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं व्हॉट्सअप आहे ते कधी पण हॅक केलं जाऊ शकतो। तुमचे प्रायव्हेट फोटोज व्हिडिओ आहेत सगळे बाहेर लीक केले जाऊ शकतात, तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा केलं जाऊ शकतं। लेडीज जर असाल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ लाईक करू नका, शेअर करू नका, सबस्क्राईब सुद्धा करू नका, कमेंट सुद्धा काही सुद्धा करू नका, पण व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। कारण की तुम्हाला सांगतो, मला इंस्टाग्रामवर एक व्यक्तीचा मेसेज आला, लेडीजचा मेसेज आला की जो की माझ्या मित्राने तिने मला सांगितले, त्या व्यक्तीने काय सांगितलं सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो की मला जी की आहे कशा पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली, सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून सगळं काय सांगणार आहे मोबाईलच्या स्क्रीनवर। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंस्टाग्रामवर मला ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस त्या व्यक्तीने मला काय सांगितलं की माझ्या मित्राच्या नावाने मला व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि तेव्हा त्याने सांगितले की एक कोड तुम्हाला चुकून सेंड झाला आहे तुला, आणि तो कोड आहे तो मला रिटर्न सांग, म्हणजे सेंड कर। मग ज्यावेळेस तिने जो रिटर्न कोड आहे जी की मैत्रिणीने मला कॉपी करून तो सेंड केला, तिनं लगेच तिचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झालं। पहिली गोष्ट सांगतो, हे थोडंसं ऐकण्यात मला थोडंसं सुरुवातीला वाटलं की असं कसं व्हॉट्सअप हॅक होऊ शकतं। नंतर मी रिसर्च केला, गुगलवर म्हणा यूट्यूबवर रिसर्च केला, तेव्हा मला समजलं की मार्केटमध्ये नवीन एक स्कॅम अशा पद्धतीने सुरू झाला आहे की तुमच्या मित्राच्या नावाने व्हॉट्सअपवर तुम्हाला जी की आहे मेसेज येतो की अशा पद्धतीने कोड चुकून सेंड झाला, तो कोड मला नंतर सेंड करा, म्हणजे डबल सेंड करा। ज्यावेळेस तुम्ही सेंड करता त्यावेळेस तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं। त्यांचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झाल्यानंतर मी रिकवर करून दिलं, नंतर OTPची सगळ्या गोष्टी टाकून जी काय सगळं काय नंबर टाकून रिकवर करून दिलं। पण महत्त्वाची गोष्ट मला जी शंका होती ती की त्यांचा जो काही बॅकअप म्हणजे आपला पूर्ण बॅकअप असतो व्हॉट्सअपचा, तो त्यांनी त्यांच्या जीमेल आयडीवर मी जोपर्यंत लॉग इन करत होतो तोपर्यंत त्यांच्या जीमेल आयडीवर त्यांनी घेतला। आणि पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, जीमेल आयडीवर घेतल्यानंतर फोटोज व्हिडिओज जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्यांच्या जीमेल आयडीवर रिकवर झाल्या। मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जो की तुमचा डाटा बिटा सगळा बाहेर लीक होण्याच्या गोष्टी असतात जर तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपने कसं केलं असतं, व्हॉट्सअपमध्ये अशा काही सेटिंग्स असतात त्या जर तुम्ही सेटिंग केल्या तर तुमचा जो की चॅटचा बॅकअप असतो तो पूर्णपणे बॅकअपचा जो की डाटाच असतो त्याला बॅकअप म्हणतात, तो बॅकअपला तुम्ही पासवर्ड घालू शकता। आणि एक गोष्ट मी सांगितली की त्यांना की तुम्ही काय करू शकता, आता तुमचा जे फोटो त्यांना मी विचारलं काय गोष्टी आहेत तर त्यांनी मला सांगितले इतक्या काही गोष्टी खास नव्हत्या की म्हणजे की फोटोज व्हिडिओज ह्या गोष्टी नव्हत्या त्यात, कारण की व्हॉट्सअप आहे त्यांनी नुकतंच क्लिअर डाटा केला, म्हणजे डाटा पूर्ण डिलीट केला, त्यामुळे ते वाचल्यात। पण तुमच्यासोबत असं घडू नये त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग सांगतो, हे सेटिंग जर तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला सांगतो तुमचं किती व्हॉट्सअप हॅक झालं तर कोणताही व्यक्ती चुकून तुमचा जे की व्हॉट्सअपचा जे की चॅट बॅकअप असतो सगळं चॅटिंग म्हणा तुम्ही कोणाशी व्यक्तीशी केलं आहे, त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी काय असतात की आपण काही काय महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सअपवर कोणालाही शेअर केल्या असतात, OTP पासवर्ड म्हणा ह्या गोष्टी असतात ते कोणाला पण शेअर केल्या असतात किंवा व्हॉट्सअपवर आपण सेव्ह सुद्धा करून ठेवतो। आणि ह्या जर गोष्टी बाहेर लीक झाल्या तर पहिली तर गोष्ट आहे तुमची काही बँक सुद्धा खाली होते, म्हणजे बँकमधले पैसे सुद्धा कट होऊ शकतात। कारण की तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपमध्ये आता UPI म्हणजे जी की पेमेंट सुद्धा तुम्ही करू शकता, अशा पद्धतीचे की ऑप्शन सुद्धा आलेले आहेत। पण मी असं एक सेटिंग सांगतो, हे सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे, हे जर तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला सांगतो हा जो की आहे तुमचे चॅट बॅकअप हॅक झालं व्हॉट्सअप तर कोणता सुद्धा तो चॅट बॅकअप सुद्धा घेऊ शकत नाही। कारण की कसं असतं, ज्यावेळेस हॅक झालं तुमचं व्हॉट्सअप आणि तो लॉग इन करण्याचा प्रयत्न कर त्यावेळेस त्याला तिथं पासवर्ड मागितला जात, जोपर्यंत तो पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत चॅट बॅकअप तो घेऊ शकत नाही। याने तुमचं जे की व्हॉट्सअप आहे ते पूर्णपणे सेफ राहणार। लेडीज जर असाल तर पूर्णपणे तुमचं व्हॉट्सअप सेफ राहू शकतं। कशा पद्धतीने काय सेटिंग करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो, व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ही सेटिंग कशा पद्धतीने ऑन करायचं, आणि एक गोष्ट सांगतो हे सेटिंग नुसतं ऑन करून चालत नाही, आणि जर तुम्ही ऑन केलं तर पहिली तर गोष्ट सांगतो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा, कारण की जितकंही यूजफुल आहे तितकंच तुम्हाला जे काही फायदा भेटतो या सेटिंगमधून, पण तितकाच तोटासुद्धा होऊ शकतो जर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला नाही तर। सगळ्यात पहिले तर काय करायचं, प्ले स्टोरवरून व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचा। अपडेट बरेचसे जण करत नाहीत त्यामुळे त्यांना ऑप्शन्स आहेत ते नवीन भेटत नाहीत, त्यामुळे अपडेट नक्की करून घ्या। त्यानंतर व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर ते 3 लाईन्स तुम्हाला दिसत असतील, त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर येथून सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, येथून खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर चॅटचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो बघू शकता, त्या चॅटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथून खाली डायरेक्ट स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला चॅट बॅकअपचा ऑप्शन भेटेल, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे खात्री करून घ्यायची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, येथे जी की गुगल अकाउंट दिसत असेल येथे तुमची जीमेल आयडी
जी की लिंक आहे का पाहिजे. जर तुमच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती असेल तर येथून तुम्हाला जी की जीमेल आयडीवर क्लिक करून चेंज करून घ्यायचे. तुमची जर नसेल आणि दुसरी कोणाची जर ॲड असेल तर समजायचं की तुमचा चॅट बॅकअप आहे तो व्यक्ती घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर चॅट बॅकअप घेतला तर त्या व्यक्तीच्या जीमेल आयडीवर जाणार आहे. त्यामुळे येथून एकदा नक्की ट्राय करून पहा की तुमची जीमेल आयडीच आहे का. म्हणजे एकदा चेकिंग नक्की करा आणि एकदा तुम्ही इथून चेंज करून घेऊ शकता जर तुमची नसेल तर. ओके, त्यानंतर येथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे नवीन एक ऑप्शन आहे इन टू इन्क्रिप्शन बॅकअपचा. हा ऑप्शन कशा पद्धतीतून काम करतो हे सगळ्यात पहिले तर तुम्ही समजून घ्या. जर हा ऑप्शन तुमचा ऑफ असेल म्हणजे इथून मी टर्न ऑफ करून घेतो. इथून माझा पासवर्ड असेल तो अशा पद्धतीतून मी टाकून जी की इथून अशा पद्धतीतून मी पासवर्ड थोडंसं मी टाकतो आणि इथून टर्न ऑफ करून घेतो. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करण्यात एकदम मला इझी जाईल. ओके, इथून टर्न ऑफ करून घेतो, डन करून घेतो. ओके, आता बघा टर्न ऑफ झालं तुमचं सुद्धा टर्न ऑफ असेल. जर ह्या ऑप्शनला तुम्ही ऑन केलं आणि तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या चॅट बॅकअपला तुम्ही इथून एक पासवर्ड क्रिएट केला असेल तर जो व्यक्तीने हॅक केलाय तो जे की आहे चॅट बॅकअप जरी त्याने घेतला तर तो जोपर्यंत हा पासवर्ड जो तुम्हाला माहिती असेल तो पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत तो चॅट बॅकअप घेऊ शकत नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे पर्सनली तुम्हाला सांगतो जी काय व्हॉट्सअपने एकदम जबरदस्त असा अपडेट्स आणलेला आहे. ओके, हे जुनंच अपडेट आहे पण बरेचशा जणांना माहिती नाही. त्यामुळे काय होणार, तुमचे फोटोज व्हिडिओज म्हणा काय फाईल्स म्हणा पासवर्ड आहेत सगळं व्हॉट्सअपचे चॅट आहे ते सेफ राहणार आहे. ह्याला कसं ऑन करायचं ते तुम्हाला सांगतो. टर्न ऑनवर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले तर इथं इन टू इन्क्रिप्शन या क्लिक करून घ्यायचा. टर्न ऑनचा तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल बघा टर्न ऑनचा, त्या ऑप्शनवर क्लिक करायचा. त्यानंतर क्रिएट पासवर्डवर क्लिक करायचा आणि क्रिएट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर थोडंसं ब्लॅक स्क्रीन तुम्हाला दिसू शकते आणि येथे काय करायचं, तुमचा पासवर्ड जो की असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे अशा पद्धतीतून टाकून घ्यायचा आहे जो की तुमचा पासवर्ड असेल. त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो की पासवर्ड असेल अशा पद्धतीने मी टाकत आहे. अशाच पद्धतीतून तुम्हाला पासवर्ड आहे तो टाकून नेक्स्ट करून क्रिएटवर इथे क्रिएटचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तेव्हा क्लिक करून क्रिएट करून घ्यायचा. त्यानंतर इनेबल होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही इनेबल करणार आहात त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे बघू शकता टर्न ऑन झालं आणि थोडंसं लोडिंग येईल. इथे 100पर्यंत जी काही कंप्लीट झाल्यानंतर टर्न ऑन होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप आहे तर अनइन्स्टॉल करता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही चॅट बॅकअप घेणार नंतर त्यावेळेस हा पासवर्डची गरज पडणार. त्यामुळे पासवर्ड आहे तो तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही चॅट बॅकअप घेऊ शकत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वात इम्पॉर्टंट हे सेटिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि प्रत्येकाने हे सेटिंग आहे ते ऑन करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.